प्राइज आहे 555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. गोलंदाज मनोज याच्याकरिता. यापुढील होणारा सामना वेताळ कोपर आणि सोनादेवी टीमगर या दोन संघादरम्यान. यावेळेस मात्र पहिला चेंडू आखो टप्प्याचा मारा चेंडू ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये धावा मिळतायत त्या दोन. अकाउंट ओपन होईल इताडे संघाचं आपण पाहतोय. धावसंख्या 2 या अंकावरती जाऊन पोहोचताना भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आपण पाहतोय आणि चाचणी स्पर्धा अध्यक्ष चषक 2024 आपण सर्वजण या स्पर्धेचा आनंद घेत आहात. गोलंदाज मनोज याने हॅट्रिक संपादन केली तर रोख रक्कम गणेशदादा ठाकरे यांच्या वतीने 555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. यावेळेस मात्र एकच धाव सावध रीतीने इथून मात्र या धावसंख्या जाऊन पोहोचले 3 अंकावरती. धावफलक आपण पाहतोय आणि अगदीच एवन जोडी आपल्याला पाहायला मिळते ते म्हणजे प्रमोददादा भोईर आणि गणेशदादा ठाकरे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. पुढचा चेंडू. यावेळेस मात्र पुन्हा एकदा सन्मान दिलाय. सावध रीतीने इथून मात्र डावाला सुरुवात केलेली आहे. फलंदाज मधुकर आणि फलंदाज गुरुनाथ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलता ठेवलाय. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती मनोज याला आपण पाहतोय. 555 रुपयाचा कॅश प्राइज आहे. हॅट्रिक संपादन केल्यास गोलंदाज मनोज याच्याकरता. प्रमोददादा भोईर आणि गणेशदादा ठाकरे एवन जोडी याच्या वतीने हे कॅश प्राइज आहे. पुन्हा एकदा एक धाव. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय ते 5 या अंकावर. 5 रन्स ऑन दी बोर्ड. चेंडूचा खेळ झालाय 4. 2 चेंडूंमध्ये 2 विकेट जरी संपादन केला तरी सुद्धा कॅश प्राइज लागू आहे. गोलंदाज मनोज याच्याकरता अप्रतिम गोलंदाजी. चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगवानरित्या निघून गेलाय. ठीक यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू डॉट बॉल पाहायला मिळेल. गुड पीस ऑफ बॉलिंग. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मनोज याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अक्षरशः खोदून काढले चेंडूला. एक धाव जरूर मिळते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. तत्पूर्वी चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. एक सुंदर चौकार. अगदीच सामन्याला सुरुवात होईल. दुसरे षटक गोलंदाज बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये तब्बल एकेरीच आकडा ओलांडता आलेला आहे. तो इताडे संघाच्या फलंदाजांना. फलंदाज मधुकर आणि गुरुनाथ हे 2 फलंदाज आपण खेळपट्टीवरती पाहतोय. 9 धावा फलकावरती आहेत. आणि महत्त्वाची जमेची बाब जर आपण पाहिली तर एकही फलंदाज अद्यापही बाद झालेला नाहीये. गोलंदाज मनोज याची गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर चांगली गोलंदाजी त्याने हाताळली. आणि दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज जितू यांना मार्गक्रमण केलंय. लक्षात घ्या 3 षटकांकरिता 15 मिनिटांची वेळ ही आपल्याला देण्यात आलेली आहे. राईट आर्मवरती विकेटचा मारा. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल जितू.
यावेळेस मात्र पंच विक्रम नाईक सर आमच्याकडे वळतात आणि इशारा करतायत इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 10 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 या अंकावरती. डबल फिगर आकडा आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. चेंडूची फेकी केली, धावचीची संधी आहे आणि इथून मात्र जर आपण पाहिलं तर पंचांनी बोट आकाशात वर केलंय. फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. धावसंख्या आहे फलकावरती 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. नेल्सन फिगर आपण पाहतोय फलकावरती. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. गोलंदाज जितू बॉलिंग मार्कवरती आहे. यापुढील होणारा सामना श्री वेताळ स्पोर्ट कोपर आणि सोनादेवी टेमघर या दोन संघादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज जितू. यावेळेस मात्र चेंडूला कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, पण अगदीच जर आपण पाहिलं तर बॅटला स्पर्श करून चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावणार तितक्यात चेंडू धरतीला दान होतोय आणि फलंदाजाला जीवनदान मिळतंय. निर्धाव चेंडूची हाताळणी पाहायला मिळते जितू याच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, पण तत्पूर्वी एकच धाव. अगदी जर आपण पाहिलं तर खेळपट्टीच्या जवळ चेंडू पाहायला मिळाला. तत्पूर्वी एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना 12 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अगदीच जर आपण पाहिलं तर प्रयत्न केले जात आहेत वारंवारतेने. मोठा फटका खेळण्याकरता, पण गोलंदाज जितू याचा जर विचार केला तर फक्त आणि फक्त एकेरी धावांवरती समाधान मानावं लागतंय फलंदाजांना. यावेळेस मात्र देखणा स्ट्रोक कव्हरच्या क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होईल. निघून गेलाय चेंडू सीमा पार. मिळतील या धावा 4. भगवानजी पाटील साहेब यांच्या वतीने प्रति षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे इताडे संघाच्या फलंदाजांना. क्या बात आहे. पारितोषिकांची लयलूट इथून मात्र केली जाते आपल्या संघाकरता. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होईल यष्टीरक्षकाच्या जवळ. तत्पूर्वी कोणत्याही प्रकारची धाव नाहीये. 2 षटकाच्या अखेरनंतर धावफलक आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फक्त आणि फक्त 17 या अंकावरती धावफलक आहे. 2 षटकाची अखेर आपल्याला पाहायला मिळते आणि 17 धावा फलकावरती आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अखेरच्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला. त्यानंतर जर आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार. अजूनही षटकार पाहायला मिळत नाहीये. याकरता अगदीच खेळाडूंना चेअरअप केलं जात आहे. बीबी स्पोर्ट्स इताडे आपण पाहतोय. अगदीच भगवानजी पाटील साहेब यांच्या वतीने प्रति षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. येणाऱ्या वेळेमध्ये फलंदाज त्याचा कशा रीतीने फायदा उचलतील
हे पाहणं औत्सुक्याचं आहे, कारण की आता मात्र या इनिंगमध्ये 12 चेंडूंचा खेळ शिल्लक राहिला आणि या उर्वरित 12 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचं आव्हान असेल हे इताडे संघासमोर. गोलंदाज तयार किशोर. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, निघून गेला चेंडू गली रिजनमध्ये एका धाबेकरता. एका धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 18 या अंकावरती. फलंदाज गुरुनाथ फलंदाज मधुकर आणि सावंत हे दोन फलंदाज चांगल्या रीतीने इथून मात्र भागीदारी रचतायत, पार्टनरशिप रचतायत. पण फक्त एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाही आहे. 40+ किंवा 50+ जायचं असेल तर हवाई यात्रा, हवाई सफर जरूर करावी लागेल. यावेळेस मात्र चेंडू निघून गेला आहे लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. 2 टप्पे अखेर चेंडूची फील्ड केली जाईल. तत्पूर्वी 3 क्षेत्ररक्षक झेपावलेले आहेत. धावा मिळत आहेत त्या 2. 20 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. प्रति षटकार 500 रुपयाचा कॅश प्राईज आहे इताडे संघाच्या फलंदाजांना. आणि अगदीच येणाऱ्या वेळेमध्ये संधीचं सोनं हे कशा रीतीने केलं जाईल हे मात्र पाहणं औत्सुक्याचं असणार आहे. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र व्हेरिएशन पद्धतीने चेंडूची हाताळणी, धावचीची संधी आहे आणि इथून मात्र समर्पण केलं गेलं, सॅक्रिफाईस केलं गेलं विकेटला. कारण की येणाऱ्या वेळेमध्ये पुढील फलंदाजांच्या माध्यमातून जास्तीत जास्त धावा जमवता जर आल्या तर मात्र संघाकरता एक प्लस पॉईंट पाहायला मिळू शकेल. फलंदाज मधुकर बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. नवीन फलंदाज बळवंत खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या आहे फलकावरती 20 या अंकावरती. चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 3. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, अप्रतिम झेल आणि फलंदाज होतोय. खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. या इनिंगमध्ये एकूण एकंदर 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज किशोर बॉलिंग मार्कवरती आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र पुन्हा एकदा लॉफ्ट केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक आहे आणि अगदीच सेफ हँड झेल पकडला जातोय. विकेटचं पतन. यापुढील होणारा सामना श्रीवेताळ कोपर आणि सोनादेवी टेमगर दोन्ही टीमचे कॅप्टननी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती, राईट आर्म ओव्हर द विकेट. आकोटप्प्याचा मारा. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय, निघून गेलाय चेंडू स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, धमाकेदार चौकार. चोवीस धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि गोलंदाज किशोर यांचा जर आपण विचार केला तर 2
विकेट प्राप्त करण्यामध्ये मात्र त्यांना यश आलंय. 3 षटकाच्या अखेरनंतर 24 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय इताडे संघाला. प्रति षटकार 500 रुपयाचं कॅश प्राईज आहे. भगवानजी पाटील साहेब यांच्या वतीने आपण पाहतोय. आणि अगदीच या संधीचं या षटकामध्ये तरी सोनं केलं जाईल का हे मात्र पाहण्याकरता सर्व प्रेक्षक सज्ज आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक निघून गेलाय चेंडू थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. अगदीच धावत पळत चेंडूला रोखलं जरूर गेलंय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 26 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय आणि या 26 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत 2 धावांच्या मदतीनं. एक चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे, पण फक्त आणि फक्त एकेरी दुहेरी धावा आणि चौकारच या इनिंगमध्ये आत्तापर्यंत पाहायला मिळालेल्या आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. चेंडू टप्पा पडल्यानंतर निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. जर आपण विचार केला तर या षटकामध्ये अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे, पण दबाव आणि फक्त दबाव पाहायला मिळतोय तो इताडे संघाच्या फलंदाजांवरती. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय. क्षेत्ररक्षक आहे, तत्पूर्वी चेंडूची फेकी केली जाईल आणि फलंदाजांना संधी होती, मुभा होती दुसरी धाव पूर्ण करण्याची आणि या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत सहजतेने. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 28 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पण अपेक्षितरित्या बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅटला स्पर्श करून जरूर चेंडू निघून गेलाय. एकच धाव मिळते. षटकातील अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यापुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल कोपर आणि टिमगर या 2 संघादरम्यान. दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीच्या कक्षामध्ये आपण येऊन असं नसतं वा. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र लाईन बिलॉंग्स टू अंपायर. अगदीच रेषेच्या आतून चेंडू डिलिव्हर होतोय. पंचांच्या दृष्टिकोनातून ही बाब मात्र लक्षात आली आणि त्या कारणास्तव पंचांनी कोणत्याही प्रकारचा इशारा मात्र केलेला नाहीये. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल. धावसंख्या फलकावरती 28 धावा. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे, झेल पकडलेला आहे, फलंदाज बाद. तर अशा रीतीने एकंदर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात ते एकूण 29 धावा आणि जिंकण्याकरता 30 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे ते खारबाव संघासमोर. आणि श्री वेताळ कोपर या 2 संघादरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. श्री वेताळ कोपर संघाचे संघनायक आपण त्वरित यायचं नाणेफेक करण्याकरता. तर विनंती असेल कोपर संघाचे संघनायक नाणेफेकी करता आपण त्वरित या विना विलंब.
आर के बिल्डर यांच्या वतीने प्रायोजित करण्यात आलेलं हे नाणेफेकीचं कक्ष आपण पाहतोय. मान्यवरांकडे नाणं आपण सुपूर्द करतोय. 5 रुपयाचं नाणं आहे. श्री वेताळ कोपर आणि सोनादेवी टेमगर या दोन संघादरम्यान नाणेफेक होते. छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. मान्यवरांना मी विनंती करतोय आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं आहे. तर सोनादेवी टेमगर संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि पहिला सामना आहे. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? बॅटिंग. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. दुपारचं सत्र आहे. तर कोणते असे फलंदाज आहेत की त्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे? कालुराम आहे, दिनेश आहे, बिंदास आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं अध्यक्ष चषक 2024 ही चाचणी स्पर्धा आपण पाहतोय. अगदीच खेळाडूंकरता ही सुवर्ण संधी असते. शारीरिक तपासणी असेल त्याप्रमाणे खेळाडू कसे खेळतायत एक पाहण्याची आपल्याला संधी असते. तर या स्पर्धेला आपण कशा रीतीने एन्जॉय करताय? हा पहिलाच सामना आहे तर जिंकण्याचा प्रयत्न करू. शुभेच्छा असतील तुम्हाला. मी बोलतोय श्री वेताळ कोपर संघाच्या संघनायकाकडे. अगदीच निसटता पराभव हा मागच्या सामन्याचा पाहायला मिळाला. तर या सामन्यामध्ये काय गेम प्लॅनिंग आहेत? हो, गेम प्लॅनिंग थोडीफार आम्ही चेंज करणार आहोत. आणि अगदीच कोपर संघ ज्या रीतीने परफॉर्म करत होता तो पुन्हा एकदा परफॉर्मन्स पुढच्या सामन्यात पाहायला मिळेल? हो, जरूर पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यात आमची जरा लापरवाही झाली. अगदीच शुभेच्छा असतील. तर नाणेफेकीच्या कक्षातून बातमी अशी आहे, सोनादेवी टेमगर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. खूप खूप धन्यवाद. वळूया समालोचन कक्षाकडे. तिकडे सज्ज आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. यस, थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. वळूया आपण मॅचच्या दिशेने. फक्त आणि फक्त 30 धावांचे लक्ष्य आहे. नक्कीच मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं देवरुंग टीमने 35 धावांचे लक्ष्य उभं केलं होतं. मॅच टाय झाली होती. आता देखील लो स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. यस, वळूया आपण मॅचच्या दिशेने. 30 धावांचे लक्ष्य आहे. डावाला सुरुवात होत आहे. मात्र सुरुवात होण्याआधी नक्कीच या ठिकाणी आपण शुभेच्छा आहेत टीम खारबावसाठी. दीपेश अरुण पाटील, अंकुश चौधरी
अंकुर पाटील, योगेश चौधरी, राकेश टावरे आणि दीपेश पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर नक्कीच कपिल चौधरीसाठी मॅच सुरू होण्याआधीपासूनच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. धवल कुमार ग्रुप यांच्या माध्यमातून. नक्कीच या स्पर्धेसाठी या ग्राउंडची व्यवस्था सोनाले ग्रुप ग्रामपंचायत त्याचबरोबर आई गावदेवी सोनाले टीम यांचे आपण विशेष आभार मानूया. कैलास मडवी, के संतोष पाटील या सर्वांची अफाट मेहनत आपल्याला पाहायला मिळाली, त्याबद्दल मंडळाच्या वतीने विशेष आभार. षटकातील पहिला बॉल या बलेस नशिबाची साथ मिळते आहे. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्यात. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. दयानंद पाटील यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. यस फलंदाज डॅनी समोर येतोय आणि डॅनीसाठी नक्कीच 555 रुपयाचं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिकसाठी एवन जोडी 40 प्लसची गणेश ठाकरे, प्रमोद भोईर यांच्या माध्यमातून. यस पद्माकर चौधरी साहेब देखील या ठिकाणी आहेत. षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहिल्या बॉलवर आल्या 3 धावा. षटकातील पुढचा बॉल चिंतामण या बलेस टॅप केल्या ऑफसाईडला. पॉइंट रिझन मध्ये खराब क्षेत्ररक्षण, चुकी झाली आहे त्या ठिकाणी आणि चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषा पार. 4 धावा. चौकार. आहे नक्की चौकार हॅट्रिक किंवा षटकार हॅट्रिक जर ठोकली तर 40 प्लसची 1 जोडी गणेश दादा ठाकरे, प्रमोद दादा भोईर यांच्या माध्यमातून 555 रुपयाचं कॅश प्राइज आहे. याची देखील नोंद घ्या. त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी पद्माकर चौधरी साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. चिंतामण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर मनोज, डॅनी. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका चांगला आहे. पॉवर प्लेचं षटक. नक्कीच षटकाचा पुरेपूर वापर या ठिकाणी मनोज डॅनीच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा मिळाल्या त्या ठिकाणी. धावफलक 2 ने पुढे सरकलंय. 9 धावा धावफलकावर झाल्या आहेत. लो स्कोरिंग मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. आता मात्र रन बॉल इक्वेशन 21 धावांची आवश्यकता आहे. 21 चेंडूंचा खेळ देखील बाकी आहे. षटकातील पुढचा बॉल या बलेस मात्र मिडल ऑफ द बॅट. चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी. आणि एक असा खेळाडू आहे ज्याला तुम्ही जास्त वेळ शांत ठेवू शकत नाहीये. चांगली फटकेबाजी करतोय. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 6 ने धावफलक पुढे सरकलंय. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल सोनादेवी टेमकर विपक्ष श्री वेताल कोपर या 2 टीममध्ये. षटकातील पुढचा बॉल या बलेस बॉल पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय.
षटकातील पुढचा बॉल. या बलेस देखील अजून एक चांगला फटका, मात्र नक्कीच लांबी गाठता आली नाहीये. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. फलंदाज बाद मनोज डॅनी. मनोज डॅनी त्या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज मनोज म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. हा देखील एक तगडा फलंदाज आहे. पहिलं षटक कंप्लीट झाल्यानंतर 15 धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद. षटक क्रमांक 2 नवनाथ बॉलिंग ट्रॅकवर. नेक्स्ट मॅच पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल सोनादेवी टेमगर विपक्ष श्री वेताल कोपर आणि त्यानंतर देवेश 11 पाये विपक्ष न्यू मिलन पायगाव. षटकातील पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर आपण नवनाथला पाहतोय. या बॉलर्स देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचल्या. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. नक्कीच एका होंडा बाईकची चावी आमच्यापर्यंत पोहोचली आहे. ज्यांची कोणाची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जा. षटकातील पुढचा बॉल. नवनाथ पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. मुंबई नाशिक हायवे एंड कडनं या बॉलेस देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच आउटफील्ड मधून चेंडू वळलाय थोडा. सिंगल कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहतोय. अजूनही 12 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. मनोज मात्र इन ॲट 3 नंबर 3ऱ्या क्रमांकावरती आपण पाहतोय. हा देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. षटकातील पुढचा बॉल. यास मी आधीच उल्लेख केला होता तो अंदाज दिसून आलाय. बॉल निघून जातोय सीमा पार. 6 धावा. षटकार. ₹1000 कॅश प्राइज आहे पद्माकर चौधरी साहेबांच्या माध्यमातून. 6 धावांची आवश्यकता आहे. या बलेचा बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. एकच धाव. 25 धावा धावफलकावर झाल्या आहेत. या बलेस काय घडलं. यस बॅटची काढा लागली आहे. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद.
यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय. चेंडू अवैध आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत. 1 2 3 तिसऱ्या प्रयत्नात मात्र कॅच ड्रॉप झाली आहे. ट्वेंटी 27 धाबा धावफलकावर झाल्या आहेत. फक्त न फक्त 3 धाबा दूर आहे विजयापासून खारबाव संघ. यस, नेक्स्ट मॅच सोनादेवी टेमगार अर्थातच आमचे मित्र संजय यांना ॲक्शन मध्ये पाहायला विसरू नका. बॉलिंग ट्रॅकवर जनार्दन येतोय. फक्त ना फक्त 3 धाबांची आवश्यकता आहे. चला थोडं स्पीडअप करा. षटकातील पहिला बॉल. या वेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडू गलीमधून ट्रॅव्हल झालाय. 1 धाव कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 2 धावा दूर आहे विजयापासून श्री कालिका माता खारबाव संघ. या वेळेस टॉप एज लागलाय. मिस टाइम फटका जरूर होता. एकच धाव काढली जाते त्या बॉलवर. स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी. सो 1 धाव काढावीच लागेल. षटकातील पुढचा बॉल आणि अशा प्रकारे विजयाची धाव मनोज म्हात्रेच्या बॅट मधून येते. सामना फिनिश. मॅन ऑफ द मॅच एक असा खेळाडू ज्याने अतिशय सुरेख षटक फेकलं होतं. 2 विकेट्स घेतल्या होत्या. फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या आणि फलंदाजीला आला तर 3 धावा आपल्या बॅट मधून देखील दिल्या. नाव आहे किशोर. किशोर आपण व्यासपीठावर या मॅन ऑफ द मॅच साठी.